नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरीने मला खोटं सांगितलेलं असतं. यशच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ती मापासून लपून ठेवते. कारण मासाठी यश किती महत्त्वाचं आहे हे कावेरीला बरोबर माहिती असतं. मला सत्य समजलं तर ती स्वतःला त्रास करून घेईल आणि ही गोष्ट कावेरीला नको असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते की जावई बापू, तुम्ही जेवूनच जा हां. आणि त्यानंतर यमुनासुद्धा मोहितकडे बघते. तेव्हा मोहितला तिच्याबरोबर बोलायचं असतं, पण यमुना काही न बोलता सरळ तिथून निघून जाते. त्यानंतर मोहित म्हणत असतो, कावेरी, ही गोष्ट मापासून आता तू लपून ठेवलीस, पण कधी ना कधी ही गोष्ट मला आणि घरच्या लोकांना तुला सांगावी लागणारच आहे ना. मग आत्ताच सांगितलं असतंस तर जास्त बरं झालं असतं नाही का? तेव्हा इथे मोहित म्हणत असतो की बरं ठीक आहे, योग्य वेळ बघून तू मला सगळं काही सांगून टाक, असं आता मोहितने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला यशची आठवण येत असते. ती खूपच जास्त इमोशनल झालेली असते आणि तिला आता एकट्यात जाऊन खूप जास्त रडायचं असतं. तेव्हा इथे विद्या कावेरीला आवाज देत असते आणि म्हणत असते की कावेरी वहिनी, जेवायला येत आहे ना. पण कावेरी काही थांबत नाही. तेव्हा विद्या म्हणत असते, अच्छा, म्हणजे यश भाऊजी आत्ता गेलेत आणि लगेच कावेरी वहिनी त्यांना मिस करायला लागल्या. बरोबर आहे, मी म्हणाले होते ना कावेरी वहिनींना की तुम्ही यश भाऊजींना खूप मिस कराल म्हणून. आणि तेच झालेलं असतं प्रेक्षकांनो. इथे आता कावेरी यशला खूप जास्त मिस करत असते. त्याच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता कावेरीला आठवत असतात. जेव्हा इथे त्याने कावेरीला स्वतःच्या हाताने घास भरवलेला असतो. हा घास तुमच्या वडिलांचा, हा घास चिकूचा आणि हा घास उदयदादाचा, कावेरी वहिनीचा, सगळ्यांचे घास तिला भरवलेले असतात. तिच्याबरोबर त्याने इथे दळणसुद्धा दळलेलं असतं आणि त्याचबरोबर माच्या पायावरती नाक घासत असतानासुद्धा यशने तिला अडवलेलं असतं. आणि मग फायनली त्याने कावेरीला प्रपोज केलेला असतो. आय लव्ह यू म्हणालेला असतो आणि तेव्हा कावेरीने त्याला आय लव्ह यू टू म्हणत रिप्लाय दिलेला असतो. तर इथे तयार केलेली पत्रिका चिरंजीव, यश आणि चिसौका कावेरी, अशी त्यांनी जी काही पत्रिका तयार केलेली असते आणि ती कावेरीला दिलेली असते. तो म्हणतो की आपलं नातं हे आता जन्मोजन्मांतरचं आहे. आपल्याला कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं आठवतच कावेरी आपल्या रूममध्ये येते आणि इथे दार लावून घेते, खिडक्या बंद करते आणि मग मात्र इथे कावेरी आता बसलेली असते आपल्या रूममध्ये एका कोपऱ्याला आणि जोरात रडत असते. ती म्हणत असते, यश, का सोडून गेलात तुम्ही मला? काय सांगू मी आता घरच्या लोकांना? मला जर सत्य सांगितलं तर तर कोलमडून जातील. त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावरती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला आठवत असतं, जेव्हा इथे यश लंडनला निघत असतो तेव्हा इथे कावेरीने सगळी पॅकिंग केलेली असते आणि ती म्हणत असते की गरम कपडे जास्त घेऊन जा, तिथे खूप थंडी असते ना म्हणून. तेव्हा यश म्हणतो की इतके गरम कपडे कशाला देताय, इतकी पण थंडी नसते तिथे. तेव्हा कावेरी म्हणते की ते काय आपलं पुणे नाही आहे, ते लंडन आहे, लंडन. जास्त थंडी लागली तर काय करणार आहात तुम्ही? तेव्हा गरम कपडे असू द्या आणि हे घ्या तुमच्यासाठी. तेव्हा यश म्हणतो, तुम्ही मला लिपस्टिक का देताय? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, ही लिपस्टिक नाही आहे, हे लिप बाम आहे, लिप बाम. तिथे खूप थंडी असते ना, तिथे तुमचे ओठ फाटणार नाही म्हणून ही सुद्धा लावा. तेव्हा यश म्हणतो, हो का? आणि ही कशी लावायची आहे? तेव्हा कावेरी म्हणते की मी सांगते ना तुम्हाला. तेव्हा कावेरी ते लिप बाम उघडते, थोडंसं आपल्या बोटाला घेते आणि यशच्या ओठांना लावून दाखवते आणि म्हणते, असं लावायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की मी इतका हँडसम मुलगा आहे, तिथे परदेशात गेल्यानंतर तिथल्या सुंदर मुली माझ्याकडे बघायला लागल्या तर माझ्यासाठी अशा लाईनीत उभ्या राहतील. तिथे काळजी घ्यायला खूप मुली असणार आहेत, समजलं का तुम्हाला? त्या मुली माझ्याकडे मागे वळून बघतील. मग काय कराल तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते की ठीक आहे, तुम्ही एक काम करा. तिथली एक सुंदर गोरी पान मुलगी तुम्ही इथे घेऊन या आणि मला सांगा की मला या मुलीबरोबर लग्न करायचं आहे आणि तिच्याबरोबर लग्न करून टाका. तेव्हा यश म्हणतो, अच्छा, आणि तुमचं काय?
तेव्हा कावेरी म्हणते, माझं काय, तुमच्या लग्नात मी जोरजोरात नाचेन आणि ती नाचूनसुद्धा दाखवते. तेव्हा यश म्हणतो, कावेरी, दिस इज नॉट फेअर. मी इथे तुम्हाला जेलस करण्याचा प्रयत्न करतोय. मी इतकं सगळं बोललो, पण तुम्ही अजिबात जेलस झाला नाहीत. याचा अर्थ तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे कावेरी आता यशचा हात पकडते आणि त्याला म्हणत असते, की मी तुमच्या बोलण्यामुळे जेलस का होऊ? जेलस ते लोक होतात ज्यांचा एकमेकांवरती विश्वास नसतो. मला तर असं वाटतं, की प्रत्येक नात्यामध्ये जी गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे विश्वास. आणि माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे यश. तुम्ही जरी लंडनला जा किंवा इंग्लंडला, पण तुमच्या मनामध्ये तिथेसुद्धा सदैव मीच असणार आहे. मला माहिती आहे ना, तुम्ही मला कधीही अंतर देणार नाही, कधीही सोडून जाणार नाही. मला पूर्णपणे खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावरती. तेव्हा यश म्हणतो, कावेरी, इतका विश्वास कधी बसला तुमचा माझ्यावरती? आता तुम्ही मला सांगा, आता लंडनवरून तुमच्यासाठी काय घेऊन येऊ? इथे आल्यानंतर आपल्याला लग्न करायचं आहे ना, मग तुम्हाला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. मग सांगा तुमच्यासाठी काय घेऊन येऊ? तेव्हा कावेरी म्हणत असते, यश, मला काहीही नको आहे. अहो, तुम्हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहात, कळते का तुम्हाला? त्यामुळे तुम्ही सुखरूप परत या. मी तुमची इथे वाट बघते हे विसरू नका आणि लवकर परत या. हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीचा यशवरती असलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी यशला खूपच जास्त आवडतात. पण मात्र प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी रडत असते. कावेरी म्हणत असते, यश, तुम्ही मला कसे काय सोडून जाऊ शकता? तुमच्याशिवाय मी कशी जगू यश, सांगा ना, कशी जगू मी तुमच्याशिवाय? मला माहिती आहे, मावरती तुमचं खूप प्रेम होतं ना. माझ्या डोळ्यात अश्रू तुम्ही कधीच बघू शकत नाही ना. पण आता ती जबाबदारी मी घेते यश. तुम्ही इथे नसतानासुद्धा मी मला कधीच दुःखी करणार नाही. माझ्या चेहऱ्यावरती नेहमी हसू राहील, याची काळजी मी घेईन यश. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने यशचा कुर्ता पकडलेला असतो आणि त्याचा कुर्ता पकडून ती खूपच जास्त रडत असते. ती म्हणत असते, की यश, तुमच्याशिवाय मी कशी राहणार आहे मला नाही माहिती. मी कशी जगणार आहे मला नाही माहिती. पण मी तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन, नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन, असं इथे कावेरी म्हणत असते. ती म्हणत असते, प्लीज यश, प्लीज, प्लीज परत या ना. तुमच्याशिवाय मी नाही जगू शकणार. प्लीज परत या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, की माझ्या मनामध्ये कितीही दुःख असलं, मी कितीही खचून गेले असले, तुटले असले, पण तरीसुद्धा या कुटुंबाला मी स्ट्रॉंग राहूनच दाखवलं पाहिजे. मी खूपच जास्त स्ट्रॉंग आहे, काहीच झालेलं नाही आहे, असं मला दाखवावं लागणार आहे. यांच्यासमोर मला अगदी व्यवस्थित राहावं लागणार आहे, जणू काही झालेलंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी हळूहळू चालत असते. तिची पर्स इथे बाजूला पडलेली असते. यशच्या हातामध्ये असलेला कुर्ता, तो सुद्धा आता तिच्या हातातून खाली पडतो. त्यानंतर ती आरशामध्ये बघते, तेव्हा तिचं स्वतःचं मंगळसूत्र यशच्या नावाचं, हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्या आणि कपाळाला यशच्या नावाची टिकली, या सगळ्या गोष्टी ती म्हणत असते, की ही टिकली, माझं मंगळसूत्र, या हातातल्या बांगड्या, या तर सौभाग्याच्या निशाण्या आहेत ना. आता या सौभाग्याच्या निशाण्या मी काय करू? आणि ती आता टिकली काढायला जाणार. तेवढ्यातच तिथे मा येते आणि म्हणते, कावेरी, अगं काय करतेस तू? तेव्हा इथे मा बघते तर कावेरी पूर्णपणे टेन्शनमध्ये दिसते. तीच अंगावरती साडू, अवतार पूर्ण तिचा बदललेला असतो. तेव्हा मा म्हणते, कावेरी, अगं काय झालं? आणि हे काय? म्हणजे ह्या सगळ्या वस्तू इकडे अस्ताव्यस्त पडल्यात आणि ही साडी, कालची साडी अजूनही तुझ्या अंगावरती आहे. म्हणजे अजून तू फ्रेश झालेली नाही आहेस का? कावेरी, काय झालं आहे? काही सांगशील का मला? काय लपून ठेवतेस तू माझ्यापासून? तेव्हा कावेरी म्हणते, नाही मा, मी काही लपून ठेवत नाही आहे तुमच्यापासून. तेव्हा मा म्हणते, तू खोटं बोललीस ना माझ्याशी? तेव्हा कावेरी म्हणते, काय काय खोटं बोलले मी तुमच्याबरोबर? तेव्हा मा म्हणते, नाहीतर काय, हा यश मुलगा कधीपासून गेला आहे, त्याने अजून मला फोन केलेला नाही आहे. तो इथून गेल्यापासून त्याचा मी वेळ वगैरे लिहून ठेवला आहे. तिथे जाऊन त्याला 2 तास झाले, तरीसुद्धा मला साधा एक त्याने रिप्लाय केलेला नाही आहे. एक साधा मेसेज नाही, एक फोन नाही. असं कुणी वागतं का? मला किती काळजी वाटते त्याची.
तेव्हा तू एक काम कर कावेरी, तो कुठे मीटिंगला गेलाय त्या माणसाचा नंबर जर तुझ्याकडे असेल तर त्याला फोन कर आणि विचार यश तिथे पोचला का. आणि उदय तू एक काम कर, यश कुठल्या ठिकाणी थांबणार आहे त्या हॉटेलला तू फोन कर आणि तिथून यशची माहिती मिळव. तेव्हा कावेरी म्हणते, काय, नको नको, तुम्ही काही करू नका, मी माहिती काढते ना. तेव्हा इथे मा म्हणते, काढणार आहेस ना तू माहिती, मग ठीक आहे, कुणीतरी काढा माहिती, पण लवकरात लवकर काढा. काही झालं तरी माझा यश कसा आहे, तो सुखरूप आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे घ्यायचं आहे, असं इथे आता मा म्हणत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माला यशची किती काळजी वाटत असते ही गोष्ट आता सगळ्यांना माहिती असते. मा म्हणत असते की देवी आई, माझ्या यशला सुखरूप ठेव ग, सुखरूप ठेव. माझा यश व्यवस्थितरित्या तिथे पोचला पाहिजे आणि आनंदाने घरी आला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदय म्हणत असतो, कावेरी तू फोन करून विचारतेस ना यशबद्दल माहिती काढ आणि प्लीज मला पण सांग. माझा पण फोन उचलत नाही आहे तो, आधी तर लागत नव्हता आणि आता लागतोय तर उचलत नाही आहे. तेव्हा इथे उदय म्हणत असतो की मा तू काळजी करू नको, तू चल बरं माझ्याबरोबर, आपण बाहेर जाऊन बसूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा म्हणत असते, पौर्णिमा बघितलंस ना, अगं यश इतका कधीच अगं बेजबाबदार वागलेला नाही आहे. आत्ताच तो असं का वागला मला खरंच कळत नाही आहे. त्याने मला एक फोन किंवा मेसेज करायला हवा होता. तेव्हा इथे कावेरी खूप जास्त रडत असते. ती म्हणत असते की यश तुम्ही परत या ना, प्लीज तुम्ही परत या. मला माची अवस्था बघवत नाही आहे. तुम्ही इथे फोन केला नाही म्हणून मा इतक्या टेन्शनमध्ये आहेत. तुमच्याबद्दल जर त्यांना कळलं तर माचं काय होईल काही सांगता येत नाही. इथे आता माची अवस्था कावेरीला बघवत नसते. तेव्हा इथे कावेरीने आता यशच्या मोबाईलवरून मला मेसेज केलेला असतो. तेव्हा मा खूपच जास्त खुश होते, म्हणत असते की पौर्णिमा अगं बघ ग, माझ्या यशचा मेसेज आला ग. तेव्हा इथे आता तिने लिहिलेलं असतं की मा मी व्यवस्थित इथे लंडनला पोहोचलो, व्यवस्थित लँडिंग झालं, माझी महत्त्वाची मीटिंग होती त्यामुळे मला मेसेज किंवा फोन करता आला नाही. माझी मीटिंगसुद्धा झाली आहे, आत्ताच मी इथे आलो आहे आणि खूप जास्त थकलो आहे. तेव्हा आता मला झोपू दे, मी उद्या तुला फोन करतो, असं म्हणून त्याने आता मेसेज संपवलेला असतो. तर इथे मोहित म्हणत असतो, कावेरी अगं यशच्या मोबाईलवरून आता तू मेसेज केलंयस मला, उद्याही करशील, पण नंतर काय, एक ना एक दिवस सत्य आता मला घरच्या लोकांना सांगायला तर हवंच ना, मग तेव्हा काय करणार आहेस तू. मला असं वाटतं की योग्य वेळ बघून तू मला सगळं काही सांगून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असते की ह्या पठ्ठ्याने आता मला मेसेज केला आहे, थांब मी परत त्याला फोन करते. तेव्हा मा आता फोन करते, पण इथे कावेरी फोन काही उचलत नाही, कारण का आता यश तर तिथे बोलायला नाहीच आहे ना. तेव्हा इथे कावेरी फोन कट करते. मा म्हणते की बघितलंस, याने आता फोन कट केला. आत्ता मेसेज केला ना याने मला की मी झोपतोय म्हणून, आणि लगेच झोपला का हा. किती खोटं बोलेल ना हा मुलगा खरंच. फोन कट करायची काय गरज होती, 2 मिनटं माबरोबर बोलला असता तर काय झालं असतं, पण नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरी पुन्हा एक मेसेज करते की मा अगं फोनचा स्पीकर खराब आहे, मला तुझा आवाज काही नीट येणार नाही म्हणून मी तुला मेसेज केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उद्या फोन नीट करतो आणि मग मी तुला फोन करतो, असा मेसेज आता इथे कावेरीने मला केलेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, वहिनी आता तरी तुमचं टेन्शन गेलं ना. अहो आपला यश कधीच बेजबाबदार नव्हता, तो तुम्हाला मेसेज करणार म्हणजे करणार हे तर होणारच होतं, तुम्ही विनाकारण इतकं टेन्शन घेतलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी हे सगळं यशसाठी करत असते, कारण का माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच गायब व्हायला नको अशी यशची इच्छा असते म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी स्वतः मेसेजेस करत असते यशच्या मोबाईलवरून, कारण का तर इथे यश आता या जगात नाही आहे, ही गोष्ट सध्या तरी तिला कुणालाही सांगायची नाही आहे. ती म्हणत असते की इथे यशने फोन नाही केला म्हणून मा किती काळजी करतायत, आणि जर मला कळलं की यश आता आपल्यात नाही आहेत तर त्यांना किती त्रास होईल. नाही यश, तुम्ही इथे नसताना तुमच्या कुटुंबाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी सगळ्यांची काळजी घेणारच, असं आता कावेरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे मा म्हणत असते, कावेरी बाई तू सांग तुझ्या नवऱ्याला की आपल्या ईशाबरोबर बोल म्हणावं, लग्न तर केलंच पाहिजे ना, त्याला समजवायला सांग, ईशा त्याचं नक्की ऐकेल आणि लग्नाला होकार देईल.
तेव्हा इथे कावेरी टेन्शनमध्ये येते. आता यशला ईशाजवळ कधी बोलायला सांगायचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मोहित म्हणत असतो की कावेरी, मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर आपल्या यशबद्दल सगळ्यांना सांगितलं पाहिजे. अजून किती दिवस ही गोष्ट तू लपून ठेवणार आहेस? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला इथे अपघात झाला तेव्हाचं CCTV फुटेज बघितलं तेव्हा एकच गोष्ट लक्षात आलेली आहे. तर कुठली गोष्ट अशी आता कावेरी विचारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते, कावेरी खरंच सांगू का? म्हणजे माझं यश घरात नाहीये ना, घर एकदम सुनं-सुनं वाटतंय गं. कधी एकदा यश घरामध्ये परत येतोय, बघ तो आला ना की घर कसं भरलेलं वाटेल, असं इकडे कावेरीला म्हणत असते.